दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळा इगतपुरी येथे मिलेनियम वेलफेअर फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने म होय ग बरी या उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग यांचा हा विशेष वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमाला सन्माननीय आयुक्त नयना गुंडे आणि UNDP प्रतिनिधींची उपस्थिती लाभली, ज्यामुळे या उदात्त कार्याचे महत्त्व अधोरेखित झाले। अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रशासन नेहमीच कटिबद्ध आहे। मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदनांमुळे विद्यार्थिनी मेटाकुटीला येतात। त्याचा परिणाम विद्यार्थिनींच्या शाळेतील उपस्थिती आणि शैक्षणिक कामगिरीवर होतो। विद्यार्थिनींच्या शारीरिक वेदना कमी होण्यासह वर्गातील उपस्थिती कायम राहण्यासाठी वेदनाशामक बॅग हा रामबाण उपाय ठरणार आहे। त्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान टळणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी केले। या उपक्रमाचे महत्त्व आणि आदिवासी समाजाच्या विकासात अशा उपक्रमांची भूमिका यावर मान्यवरांनी आपले विचार मांडले। यावेळी आयुक्त नयना गुंडे, द मिलेनियम वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम झारिया, विनोद राठोड, संदीप वैरी, उपायुक्त विनीता सोनावणे, ब्रँड अँबॅसेडर समीक्षा नन्नावरे, UNDPचे लहू राठोड, शुभम झा, मुख्याध्यापक तन्वीर जहांगीरदार, अधीक्षक संतोष सोनावणे, अधीक्षिका गौरीनंदा पाटील आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। म होय ग बरी उपक्रमाच्या माध्यमातून मासिक पाळी काळातील वेदना कमी करण्यासह खेळाच्या दुखापतींपासून आणि शारीरिक अस्वस्थतेपासून विद्यार्थिनींची मुक्तता करण्यावर भर दिला जात आहे। त्या माध्यमातून राज्यातील 497 शासकीय आश्रमशाळा आणि 37 एकलव्य निवासी शाळांमधील इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या प्रवेशित विद्यार्थिनींसाठी मोफत 6100 पेन रिलीफ बॅग दिल्या जाणार आहे। या उपक्रमाचा सुमारे 55,000 विद्यार्थिनींना मिलेनियम वेलफेअर फाउंडेशनच्या टीमने या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला, ज्यातून समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याची त्यांची बांधिलकी दिसून येते। हा कार्यक्रम सहयोगाच्या शक्तीचा आणि विधायक बदल घडवण्यासाठीच्या सामूहिक प्रयत्नांचा पुरावा आहे। एकत्र येऊन आपण समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो। चला तर मग उज्ज्वल आणि चांगल्या भविष्यासाठी कार्यरत करत राहूया।